चला राम राम मंडळी, सर्वांना शेतकऱ्यांना मानाचा सन्मानाचा आदराचा कडक निळा भडक जय भीम आणि जय शिवराया जय शंभूराजे. विशेष म्हणजे मुद्दा सांगण्याचा, बघू शकता तुम्ही. हो का, करळ बिरळ सगळं वेचून ठेवलाव, पाळी मारलाव, नांगर मारलाव, रोटर मारलाव, सगळं काही झालं आमच्या शेतातलं काम फिनिश. आणि करळ बी थोडं राहिलं तर करळ बी वेचलाव. आणि काट्या हे ते काही झाडं झुडपं उपसून टाकलेले सगळे जाळून बिळून सगळं चकाचक केला. तर हे पाऊस कुठं गेले काही समजा नाही गेलं. केवायस्या केलं, सगळं केलं, कुठं काय गायब झालं काय माहीत नाही, काही समजा नाही गेलं. सगळीकडे पाऊस पडला आहे, आमच्या वलांडीलाच पाऊस पडणार गेले. हो का, बघा काट्या बिट्या सगळ्या जाळून सगळ्या बंधारे टाकाटक केला. काय सांगावं काय नाही, काही कळणार गेलं. एवढं टेन्शन झालं आहे पावसामुळं. पूर्ण शेतकरी नाराज आहेत. सारखं शेतकऱ्याचे तोंड वय असं आवाळालाच आहेत. काही पाऊस येना, ढग येऊ लागले, भरपूर असं पाऊस पडतंय असं येऊ लागलंय. कुठं काय फुलले काहीच माहीत नाही बघा. काही सुधारणा गेले ह्या वर्षी. जुलैचा तर महिना संपून गेला, जूनचा महिना संपून गेला, जुलै येऊ लागले. काय करावं काय नाही, काही समजा नाही गेले. शेतकरी एवढे परेशानमध्ये आहेत. आता ते पंढरपूरची यात्रा निघाली बघा, त्या यात्रेला पण जायला निघाल्यात. पावसामुळं थांबले सगळं, काही समजा नाही गेले. ते जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आम्ही पंढरपूरला जात नाही म्हणाल्यात. काय करावं की का नाही की काही कळणार गेले. एवढा मोठा ह्या वर्षी संकट पडलं आहे पावसामुळं, काही सांगू शकत नाही. असं एवढा मोठा प्रसंग पडले बघा. आणि पाऊस कुठं गायब झाले की काहीच नाही बघा. शेतानं इकडे तिकडे खाली, तिकडं धनेगावला पडलं आहे, इकडं कर्नाटकात पडलेलं आहे, इकडं उदगीरला पडलेलं आहे, कुठं कुठं पेरण्या बी केले. हो, पण इकडं का बरं धरले की असं काही कळणार गेले बघा. काही समजा नाही गेले. हो का, बरेच जणांना सारखं तोंडावरी करून येत बघा. कवा पडतंय की कवा नाही की का नाही की. शेतकऱ्यासाठी आम्ही पण रिक्वेस्ट करलेला आहो, पड रे पाण्या म्हणून. तरी बी आम्ही केले की थोडं बहुत पडलेलं आहे. नंतर कुठं चाललंय की पावसा आरडू लागल्यात, मोरंसुद्धा आरडूल्या. सगळ्यांचं रिक्वेस्ट आहे वरी, पण काय झालं काय माहिती नाही, काही समजा नाही गेले. बघू आता, फिरले तर 2-3 दिवसाच्या ना आबाळवरी. आता काय करतं काय माहीत. पेरणी झाली की सगळेजण पंढरपूरला जाणार आहेत. म्हणून कोण कोण जाणार आहे पंढरपूरला कमेंट करून सांगा. आणि बघू शकता तुम्ही, सगळेच हो का रानाचं सगळं टकाटक झाले. हो, काहीच नाही का शेतकरी सुद्धा रानामध्ये. एक शेतकरी भेटणार तुम्हाला बघायला, दिसलं का बघा. हो का, फक्त मीच फिरतो बघा इकडे शेतामध्ये. कुठं तर शेतकरी आढळले का बघा. सारखाच आम्ही दुकानावर गेलो, काय झालं की का नाही की तिकडं पाऊस पडलं म्हण, इकडं पाऊस पडलं म्हण, इकडंच ये नाही गेलं म्हण. असं उगाच गप्पा गोष्टी सगळ्या दुकानावर बघायला भेटतात. काय करावं की का नाही की. पाऊस पडलं तर सगळ्याचं चलतंय. गोरगरिबाला अवघड आहे व्हायच्यामध्ये, दुसरं काही नाही. गोरगरिबाला काम लागत नाही, काही नाही. लय अवघड आहे गोरगरिबाचा विशेष. संकट गोरगरिबावर आहे. शेतकऱ्याला काय अजून काय तर शासन प्रशासन काय तर मान्यता करतंय, पण गोरगरिबाचं लय अवघड आहे बघा. गोरगरिबाचा कोणीच विचार केला नाही. गरिबाला काय मला सांगा, केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय खायला भेटत नाही. काय सांगावं काय नाही, गरिबाचा कोणीच वालिसदार नाही. काय सांगावं तुम्हाला. आता बघा ते भांडी निघायला बघा गोरगरिबासाठी. हे ते सगळे शेतकऱ्याच्या घरी जास्त भांडी आहेत आणि गोरगरिबाचे पेंटिंगला आहेत. कुठे बी जावा सगळ्याची हवा एकच आहे, पण गोरगरीब सगळ्यापेक्षा पाठीमागेत. काय सांगावं काय. आता बोलता बोलता तुम्हाला आलो हो का गाडीच्या जवळ माझ्या. हो का गाडीजवळ. आता गाडी चला म्हणते मला तिकडे. आता जातो मग. कसा वाटला व्हिडिओ काय नाही, लाईक कमेंट करा. सर्वांनी चॅनलला व्हिजिट करा.
कामामधून आम्ही व्हिडिओ करून तुम्हाला बनवून टाकतो आहे. तरी तुम्ही सर्वजण सपोर्ट असंच करा शेतकरी बंधूंनो. चला मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणखीन ब्लॉगची तयारी करतो नंतर पुढं. आणि कसा वाटला व्हिडिओ ते लाईक कमेंट, नवीन असं चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि आपलं चॅनल इंस्टावरती पण आहे संजय कांबळे म्हणून, त्या पण चॅनलला सपोर्ट करा. चला बाय बाय.